शरद पवार गट रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार आहे। जळगाव रावेरच्या जागेवर मवियात एकमत म्हणजे सहमती झाल्याची माहिती समोर येते। जळगावमधून ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात असेल तर रावेरमधून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असेल, म्हणजे शरद पवार गटाचा उमेदवार रिंगणात असेल असं कळतंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, या ठिकाणी म्हणजे जळगाव मधल्या जागांवर सहमती असं म्हणता येईल का मवियामध्ये? नक्कीच श्रुती, कारण महाविकास आघाडी हे दोन्ही जागा लढवते आहे आणि त्या ठिकाणी रावेरची लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी एकनाथ खडसे यांची सध्या खासदार आहे, परंतु ते भाजपमधून आहे। परंतु एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा देखील सीट लढवणार आहे। तर जळगावची अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मतदारसंघ हा शिवसेना उद्धव ठाकरे गट लढवणार आहे आणि या दोन्ही मतदारसंघावर मत्यैक्य झाल्याची माहिती मिळते। आणि येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीला सर्व जागांचे वर कोण कुठं लढणार आहे या संदर्भातली माहिती देखील समोर येईल, कारण जवळपास सर्व जागांवर कोण कुठून लढायचं या तीन पक्षांमध्ये ठरलेलं आहे आणि याच्या संदर्भातली जी जागा वाटप जे आहे ते लवकरच धाडेल। परंतु सध्या तरी या दोन मतदारसंघासंदर्भात जी अधिकृत किंवा एक खात्रीलायक माहिती समजते की या दोन मतदारसंघातले जे वाद आहे तो मिटला आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादी ही शरद पवार गट हे रावेरमधून तर उद्धव ठाकरे गट हा जळगावमधून निवडणूक लढवणार आहे। नक्कीच एका पाठोपाठ एक धक्के नेते सोडून जात असताना बसत असतानाच मवियाचं 2 जागांवरचं हे मतैक्य म्हणावं लागेल। लवकरच इतरही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती उमेदवारांबाबतची समोर येईल अशी आशा करूया। तुर्तास धन्यवाद कृष्णात, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।